गेल्या अनेक वर्षांपासून सीपीआरच्या आवारात असणारी अतिक्रमणं काढण्यात यावी अशी मागणी होतीये. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे याला विलंब होत होता. दरम्यान 2 महिन्यांपूर्वी न्यायालयाची स्थगिती उठल्याचं स्पष्ट झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी 15 दिवसांपूर्वी बैठक घेऊन सीपीआर आवारातील अतिक्रमण हटवा अशी सक्त सूचना सीपीआर प्रशासनाला केली होती. त्यानुसार आज सकाळी सीपीआर आवारातील अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी कोणताही वादावादीचा प्रसंग घडू नये यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक S.K. कन्हेरकर आणि राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण हे मोठ्या पोलीस फौजफाट्यासह सकाळपासून सीपीआर आवारात दाखल झाले होते. सीपीआर आवारात अतिक्रमण करून उभारण्यात आलेली खाद्यपदार्थ विक्रेत्यांची खोकी काढण्यात येणार असल्यानं काही विक्रेत्यांनी सकाळी लवकर आपापलं अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली. मात्र गेली अनेक वर्ष या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचा या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध होता. त्यातच दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे सीपीआर आवारात आले. त्यांनी या ठिकाणी राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांना बोलवून घेतलं. यावेळी क्षीरसागर यांनी कोणतीही नोटीस न देता अशा प्रकारे अतिक्रमण काढता येणार नाही, त्यांना पर्याय उपलब्ध करून द्या, अतिक्रमणधारकांनीही प्रशासनाला सहकार्य करा आणि तडजोडीनं मार्ग काढा असं सांगितलं. प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारामध्ये जे काही अतिक्रमण होतं ते गेल्या अनेक वर्षापासूनचं अतिक्रमण या ठिकाणी आहे. प्रशासनानं खरं म्हणजे सामंजस्याची भूमिका घेऊन या सर्वांना बोलून घेऊन जिथं त्यांना योग्य वाटते त्या ठिकाणी हे त्यांना धंदा करण्यास मुभा द्यायला पाहिजे होती. पण अशी कुठलीही प्रक्रिया न राबवता, कुठली नोटीस न देता एका दिवसात अशी कारवाई करणे म्हणजे गोरगरिबांच्या पोटावर मारण्याचा प्रकार आहे. मी असं कदापि होऊन देणार नाही. खरं म्हणजे या विभागाचा निर्णय आहे की या आवारामध्ये कुठलं अतिक्रमण नको. पण पूर्वीचं काय तर एक्झिस्टिंग अतिक्रमणं जी आहेत ती त्या ऑफिसरनं तिथल्या जो प्रमुख असो त्यानं निर्णय घ्यायचे. आणि त्यामुळं मी डीनना या ठिकाणी आज विनंती केलेली आहे की हा निर्णय होत असताना तुम्ही असं लोकांना उघड्यावर पाडू शकत नाही. तुम्ही प्रस्ताव मंत्रालयाला सादर करा तुमच्या डिपार्टमेंटला, त्यानंतर आम्ही प्रस्ताव मंजूर करून घेऊ. जर त्या तुमच्या खात्याचं असं म्हणणं असेल की या ठिकाणी आम्हाला देता येणार नाही तर तुम्ही या ठिकाणी डीन म्हणून तुम्हाला अधिकार आहेत आणि तुम्ही त्यांच्या तुम्ही एकत्र बसा, त्या लोकांना एकत्र घ्या आणि जिथं योग्य जागा वाटते की जेणेकरून सीपीआरच्या येत असणाऱ्या लोकांना पण अडचण व्हायला नको आणि आमच्या या लोकांची व्यवसाय पण झाली पाहिजे, अशा पद्धतीने निर्णय घ्या. या मोहिमेवेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दुपारनंतर मोहीम तुर्तास स्थगित करण्यात आली.